आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। गणेशपूर निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी रुग्णालयात उपचारासाठी दाखल। सर्दी ताप खोकल्याची लागण। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी ताप खोकला सर्दीच्या आजाराने लागण झालेल्या 61 विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर सोनाली सुनील पावरा वय 12 राहणार खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। दरम्यान 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली। तर इतर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर विद्यार्थी आश्रमशाळेत पाठविण्यात आले। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे निवासी आश्रमशाळा चालविली जाते। या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अचानकपणे गेल्या 2 दिवसापासून विद्यार्थ्यांना थंडी तापच्या आजाराने ग्रासले। शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋत्विक पवार वय 13, चेतन पडवी वय 10, अंकुश वसावे वय 11, संपत पावरा वय 10, एलियन बोरसे वय 10, स्वप्नील वसावे वय 10 यांच्यासह 61 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। यापैकी 3 ते 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना साक्री आणि धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत। साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे, डॉक्टर दिनेश बोरकर, डॉक्टर श्रीकांत पाटील यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले। तर कासारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांनी आश्रमशाळेवर जाऊन विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या। बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे।